छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आपल्या सर्वांच्या हृदयात ज्यांचं स्थान आहे असे आपले हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेबजी ठाकरे या महापुरुषांना प्रथमतः मी विनम्र अभिवादन करते। आज माझ्या या पदग्रहण सोहळ्यासाठी या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थिती लाभलेले आपले महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सदस्य तथा अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा माननीय हेमंत भाऊ पाटील साहेब, त्यानंतर आपल्या हदगाव शहराला सातत्यानं ज्यांचं प्रखर आणि तळमळीचं धडाडीचं नेतृत्व लाभलेले असे माझे बाबा, आपल्या सर्वांचे लाडके माजी खासदार माजी आमदार माननीय सुभाषरावजी वानखेडे साहेब, आपल्या हदगाव आणि हिमायतनगरीचे लाडके आणि आदर्श असलेले आमदार बाबूरावजी कदम कोहळीकर साहेब, त्यानंतर प्रामुख्याने उपस्थिती लाभलेले आपले दत्तबर्डी संस्थान येथील आपले गुरुवर्य महंत गोपाळगिरी महाराज, केदारगुड्याचे महंत आपले मृत्युंजय भारती, शिवचैतन्य शिवाचार्य महाराज, आपले दत्ताबाबूचे योगीराज महाराज आणि मंचावरील सर्व प्रमुख पाहुणे आणि माझ्या समोर आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या बंधू बांधवांनो आणि मैत्रिणींनो, सर्वांना माझा सर्वप्रथम मानाचा जय महाराष्ट्र। आज यंदाच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आपण मला एवढा मोठ्या मताधिक्याने आपण मतदान रूपी मला आशीर्वाद दिलेला आहे आणि प्रचंड बहुमताने मला विजयी केलेला आहे आणि आज या नगराध्यक्षपदी विराजमान केलेला आहे, त्याबद्दल मी सर्वांचे खूप 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 मनापासून आभार व्यक्त करते। खरं तर आज मला वाटते की वानखेडे परिवारासाठी आणि आडकिने परिवारासाठी हा एक खरंच भावनिक क्षण आहे, ऐतिहासिक क्षण आहे, कारण वानखेडे परिवारामध्ये पहिल्यांदाच प्रथमतः एक महिला अध्यक्ष म्हणून या पदावर विराजमान होत आहे। कारण बाबांनी साहेबांनी आपल्या गेल्या 30 वर्षाच्या राजकारणामध्ये कुठलीही निवडणूक असो, विधानसभा असो, नगरपालिका असो किंवा जिल्हा परिषद असो, त्यांनी प्रथमतः कार्यकर्त्यांना आणि शिवसैनिकांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे। पण मी यावेळेस माझं खरंच काहीतरी भाग्य समजते, नशीब समजते की मला त्यांनी यावेळेस हा मान दिला आणि एवढा आपण पण माझ्यावर विश्वास दाखवून आज माझा या ठिकाणी विजय केला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांची खूप खूप ऋणी आहे। तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, बांधवांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छिते की नगराध्यक्ष आणि नगरसेवक हा काय असतो। नगरसेवक नगराध्यक्ष हा सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी असतो। सर्वसामान्य जनतेपर्यंत तळागाळापर्यंत जाऊन त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होऊन त्यांच्या ज्या काही प्रमुख समस्या असतात त्या प्रमुख समस्या सोडवण्याचं, तळमळीचं आणि एकदम मनापासून काम करण्याची नगराध्यक्षाची जबाबदारी असते। आज या निवडणुकीमध्ये मी उतरताना प्रमुख जे माझे कर्तव्य आहेत आणि जे काही मी विचार घेऊन आलेले आहेत ते म्हणजे प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता, या दोनच मुद्द्यावर मी यापुढे सुद्धा काम करणार आहे। रस्त्यांचा प्रश्न असो, पाण्याचा, वीज, नाली, महिला सुरक्षा, बाल विकास असे वेगवेगळे प्रश्न आज आपल्या हदगाव शहरामध्ये आहेत। तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की फक्त हे प्रश्न हे काही आपल्या भाषणापुरते आणि निवडणुकीपुरते मर्यादित नाही आहेत, हे लोकांच्या दैनंदिन जीवनातील प्रश्न आहेत आणि लोक अगदी विश्वासाने आणि एक तळमळीने आपल्याकडे ते प्रश्न घेऊन येत असतात। त्यामुळे मला असं वाटतं की आपण त्या लोकांचा कुठलाही गैरसमज किंवा विश्वासघात न करता अगदी प्रामाणिकपणाने त्या गोष्टी निवारण करण्याचा या 5 वर्षांमध्ये नक्कीच प्रयत्न करूयात। आज मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते की तुम्ही पक्षाच्या निष्ठेपेक्षा कार्याच्या क्षमतेला नक्कीच भाव द्या, या गोष्टीचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे येणाऱ्या काळामध्ये। आज तुम्ही गेल्या 30 वर्षापासून साहेबांचं राजकारण बघत असाल, साहेबांनी कधीच कुठल्या भ्रष्टाचाराला बळी पडले नाही, हे तर त्यांचं एकदम म्हणजे त्या गोष्टीला जर आपण बघत असाल तर साहेबाकडे लोक फक्त त्या दिशेने बघतात,
तर मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळेजण या गोष्टीचा नक्कीच फायदा घेणार आहोत आणि हा आमचा जो वारसा आहे वानखेडे घराण्याचा तो पुढे चालवण्याचा मी मनापासून प्रयत्न करणार आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छिते की मेन जे आहे ती आपली या शहराचा जो विकास काम आहे त्या विकास कामाचा गुणवत्तेचा जो उच्चांक आहे तो उच्चांक आपण 1 नंबरला नेणार आहोत आणि आपण कंत्राटदारांना पण जे काही काम देणार आहोत ते पण कुठलाही नियम दुष्कृत दर्जाचा होणार नाहीये, त्याचा पण दर्जा अतिशय उंचावणार आहे आणि एकदा जर का कंत्राटदारांनी काम केलं तर पुन्हा त्या कामाला डागडुजीची गरज पडणार नाहीये. असं या ठिकाणी आपण काम करणार आहोत हे मी तुम्हाला या ठिकाणी नक्कीच आश्वासन देऊ इच्छिते. तर मित्रांनो, मी गेल्या काही दिवसापूर्वी मुंबई येथे आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मीटिंगसाठी गेले होते. तर साहेबांनी त्यावेळेस एक प्रखर मुद्दा मांडला, तो मला या ठिकाणी आवर्जून उपस्थित करावा वाटतो. साहेब त्यांच्या भाषणात म्हणाले की आपल्याकडे नगरविकास खातं आहे आणि नगरविकास खातं असल्यामुळे तुम्ही कुठल्याही निधीची या ठिकाणी हे करू नका, काळजी करू नका, तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तुम्ही फक्त आणि फक्त विकासाचा अजेंडा घेऊन उतरा आणि लोकांचं कल्याण करा. तर मला वाटतं ही आपल्या सर्वांसाठी खूप खूप अत्यंत महत्त्वाची बाब आहे, कारण साहेबांचा एवढा हात आपल्या पाठीमागे आहे. त्यानंतर आपण जाहीरनाम्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा बघितलेल्या आहेत. त्यामध्ये आपल्या हातगाव शहराच्या विविध ठिकाणी सीसी रस्त्यांचं काम पूर्ण होणार आहे. हातगाव शहरामध्ये स्वतंत्र असं सुसज्ज फिश मार्केट होणार आहे, कोल्ड स्टोरेजची निर्मिती होणार आहे, वेगवेगळ्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर हातगाव शहरामध्ये जे काही मुख्य रस्ता आहे त्या रस्त्याच्या दुतर्फा आपण लाईट बसवणार आहोत, पोल बसवणार आहोत आणि आपली जी नगरपालिकेची इमारत आहे त्या पण इमारतीचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे. अशी एक नाही अशी बरीच कामे आहेत माननीय बाबूरावजी कदम साहेबांनी या ठिकाणी आपल्याला यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करायची आहेत. आणि या ठिकाणी मी तुम्हाला एक मुद्दा सांगू इच्छिते की एकूण मिळून आतापर्यंत 56 कोटी 70 लक्ष एवढा निधी मंजूर झालेला आहे आणि आपल्या वार्षिक योजनेअंतर्गत या सर्व कामांची पूर्तता नक्कीच करण्यात येणार आहे. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी वाखाणण्याजोगी आहे. आज या शहरामध्ये ही विकासाची कामे आपण बघितलेली असेल, पण एक महिला म्हणून मी फिरत असताना मला प्रामुख्याने ज्या गोष्टी जाणवलेल्या आहेत ती म्हणजे आपल्या वॉर्डामध्ये अंगणवाड्या नाही आहेत. मी जिथे पण जाते त्या ठिकाणी मला महिलांचं म्हणणं असते की ताई आपल्या भागामध्ये अंगणवाड्या नाही आहेत. तर माझ्या ज्या काही गरीब जनता आहे त्यांना प्रत्येकांना इंग्लिश मीडियममध्ये आपल्या मुलांना पाठवून त्यांच्या खिशाला हा खर्च परवडणारा नाहीये. तर मला वाटते की अंगणवाडी आणि आपल्या हातगाव शहरामध्ये वाचनालय आणि अभ्यासिकाची नितांत आवश्यकता आहे आणि ह्या गोष्टी मी प्रामुख्याने बघितलेल्या आहेत आणि सर्वप्रथम या गोष्टीकडे माझा खरंच कल राहणार आहे. हे हातगाव शहरासाठी आपल्या तरुण मंडळी आहे, तर तरुण मंडळीला अभ्यास करण्यासाठी त्यांना जर त्यांचं मन चित्त लागावं असेल तर या ठिकाणी नक्कीच वाचनालयाची आणि अभ्यासिकेची नक्कीच गरज आहे, मी तुम्हाला सांगू इच्छिते. त्यानंतर मला या ठिकाणी सांगायचंय की आता आपल्या निवडणुका संपलेल्या आहेत, तर विरोधी लोकांना सुद्धा मला सांगायचंय की आपण जो काही